मी डॉक्टर अतुल साबळे, एबीएस न्यूज मध्ये आपणाचं सर्वांचं स्वागत आहे. जारकरवाडी पारगाव जिल्हा परिषद गटामध्ये आपण आता आलो आहोत. अजितदादांच्या निधनानंतर आपण या गावामध्ये दौरा करत आहोत. या ठिकाणी असणाऱ्या माता, महिला भगिनी आणि यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की त्यांची अजितदादांविषयीची काय प्रतिक्रिया आहे. आजी, अजितदादांचं निधन झालंय त्याकडे तुम्ही कसं पाहता? अहो त्यांचं लय वाईट झालं. आम्हाला काल दिवसभर आम्ही टीव्हीला बघत आमच्या डोळ्याला पाणी चालू होत. असं व्हायला नव्हतं लागत पण झालं. त्याला आता काय देवाच्या पुढं कोणतं चालतं का? नाही अजय दादा मग एक दादाच होता तो. काही बसायचा हो बोलायची मी त्यांच्या मला आता ते बोलता नाही बसायचं. अजून ते माझ्या डोळ्यासामनीच जाईना दादा. काल टीव्हीला बघा आम्ही माझ्या डोळ्याचं पाणी फुटानं. म्हणलं दादा सारखा माणूस नाही, तडफड रोखोक बोलणं होतं त्यांचं. आता काय ते पहिल्यांदाच बसलं का इमानात. पण काय नशिबाच्या पुढं कोणाला जाता येत का? तेव्हा आता हे काय आपले जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात मावशी. ह्या निवडणुकींकडे तुम्ही कसं पाहताय? निवडणूक आपलं दादालाच मत आहे, आपलं नाही कुठं जाणार मग. कोणते दादा? आपलं हे वर्ष बनते दादा, ते आपल्या पोरासारखे त्यांनाच देणार. आता त्यांच्यामुळे तर आपण मजात आहे. आज पाणी एवढ्या शाळात आहे शिवारात, त्यांच्यामुळेच शाळात आहे. नाही तर ह्या टायमाला ठेम नव्हता येईल पाण्याचा. पर वर्ष माळा तर निरकुड सर तिकडेच पाठ भरले नाही कामाला जायचं पहिलं. यांच्या मुळात पाणी आले आमच्या गावाला. गावण्या जरा मजा झाली, नाही तर काही नव्हतं. एकदा थापलींची यात्रा संपली का पाणी संपलं, काही राहत नव्हतं. तेव्हा आहे ना आम्ही त्यांनाच मत देणार. कोणी किती हे केलं ना तरी नाही फसणार, मत त्यांनाच. पंचायत समितीला अंकिता वाळून देखील आहेत, त्यांच्याविषयी काय मत आहे तुमचं? त्यांचा विषय नाही, मग आपलं घड्या सोडून नको. ती पोर चांगलीच आहे, ती काय वाईट नाही, दोन्ही चांगलीच आहे आपल्याला. पक्ष सोडून नाही. या ढोबळेवाडीतील जारकरवाडीचे मतदार कोणाच्या पाठीशी असतात? जवळजवळ 75-80% साहेबांच्या मागं, दिलीप पाटलांच्या मागं ना काही दोन बरे उमेदवार आहेत. त्यांच्या पाठीमागे राहण्या पाठीमागे काय हेतू? आज आमचा 40-45 वर्षाच्या पाठीमागला जर इतिहास पाहिला, जर मागं वळून जर पाहिले तर परिस्थिती अशी होती की आमची मुलाबाळांची शाळेची सोय नव्हती, रस्त्यांची सोय नव्हती, जमिनी अशा वसाड पाडलेल्या राहायच्या. आम्हाला जानेवारी महिन्यात तर लागायची इकडे तिकडे मोलमजुरी करायला किंवा आमचा स्वतःचा धनगर कामाचा धंदा करायचा आम्ही त्यावेळेला. पण जसे साहेब सत्तेवर आले आणि दादा सारखं नेतृत्व आज राज्यभरात होतं, त्याच्यामुळे आम्हाला कोणत्या गोष्टीला कोणत्या गोष्टीची कमतरताच नाही पडली. आता जरी कोणी द्वेष करीत असेल, कोणी काय करीत असेल, जे त्याच्या बुद्धीचा भाग आहे तो. अजित पवारांचं स्वप्न होतं की जिल्हा परिषदेवरती घड्याळाचा झेंडा फडकवायचा, तर ते स्वप्न पूर्ण होईल का? दादांचं स्वप्न नक्कीच पुरवणार, नक्कीच पुरवणार. झाल्याशिवाय राहणार. अजित दादांना लोक म्हणायचे की कामाचा माणूस आहे, तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी कोणाकडे कामाचा माणूस म्हणून पाहता? आता आम्ही दादांच्या पाठीमागे, नंतर आता बंटी दादा हे साहेब आहेत आमचे, वर्षे पाटील साहेब, यांच्याच पाठीमागे आम्ही राहणार आणि त्यांच्याकडे पाहत असतो आम्ही. आज 40 वर्ष, आजचं नाही तर 40 वर्षापासून आम्ही सतत एकनिष्ठ तिथंच आहे. आपण पाहू शकतोय की वयस्कर आजी असतील, आजोबा असतील, या सर्वांमध्ये शाळेत त्याच्या काम केलेले कोणी बांधली शाळा? सगळं त्यांनी केलेले. मी 30 वर्षे पाणी डोळा होते, तिथून इथं आले होते काम करायला. आणि पाणी आपल्याला पाणी नव्हतं आम्हाला, पाटाचं पाणी आले तर एवढी शेती चालली. साहेबाच्याच वर्ष माळ्यातच आम्ही भाजी उपटायला जात होतो, थेंब नव्हता पाण्याचा. केलं आवडलं काम केले आम्ही, पण त्यांच्यामुळे आम्ही इथं बसलोय आता. नाही तर त्या पाण्याचं जाणे ना, मी माझ्या जीवात जीव आहे तोवर साहेबाचे जाणार. कधीच मत फसणार नाही, साहेबालाच राहणार आहे. जवळ माझ्या जीवात जीव आहे तोवर कोणा लाख रुपये माझ्या पुढे ठेवलं तरी मी फसणार नाही. का तर आपल्याला पाण्याचा उपकार आहे आपल्याला एवढं ते होतं ते त्यांनी नेलं ना, तर आपण आजी दादा सारखा माणूस, देव माणूस होता का ना. तेवढं परमेश्वराने त्यांचं टाळायला लागत होतं. आता एवढ्या समाजासाठी, त्या समाजात सगळं कर्तव्य त्यांचं होतं.
करायचं. तिथं फुटू लावला तर आम्ही बघून राहिलो. काल आहे ना माझ्या डोळ्याचा अक्षरशः पाणी फुटन, एवढं वाईट वाटत मला. काय करायचं आता, झालं ते गेलं होऊन, आता काय करायचे. आम्ही मस्त कामं केली तर त्यांनी आम्हाला इथे विचारलं. लय चांगलं होतं बाया, आपण काय चांगलेच माणूस देवाला आवडत हा, तरी काय आवडत. नाही आवडत का चांगला पसारा केला का मग त्यांनी का चांगलं यांनी म्हणा चांगलं त्यानी म्हणा चांगलं मग देवाला कांच्या परिस्थितीने नेत तिथं आले आम्हाला भेट द्यायला, तुकाराम महाराजाच्या पालखीला भेट द्यायला आले. रथाची गाडी हाकली त्यांनी आणि आम्हाला सगळ्यांना दर्शन घेतलं आमचं. आम्ही चालत होतो ना पायवारीला. आज दादा तिथं बारामतीत आम्हाला भेट द्यायला आले. हे बघ, ऐका ना, चांगलं होतं बाई. या ठिकाणी पाहू शकतो आपण ग्रामीण भागातील महिलांना देखील भावना अनावर होत आहेत. अजितदादांच्या निधनाने संपूर्ण पुणे जिल्हा असेल, महाराष्ट्र असेल, या ठिकाणी शोककळा पसरली आहे. डॉक्टर अतुल साबळे, एबीएस न्यूज, जारकरवाडी, आंबेगाव.